मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आता कुठेतरी वादात अडकलेली आहे। दोन महिलांनी ज्यांचे पोस्टर्स या योजनेसाठी वापरलेले आहेत त्यांनी आता पुण्यामध्ये तक्रार दिलेली आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार सिद्धार्थ शितोळे जी आहेत। सर, काय सांगाल, या महिलांची कुठलीही परवानगी न घेता हे पोस्टर छापण्यात आल्याचं त्यांनी तक्रार दिलेली आहे, कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की एकतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ह्याचा मूळ उद्देश आहे की जास्तीत जास्त गरीब महिलांपर्यंत, गरजू महिलांपर्यंत ही योजना पोचावी आणि ती पोचण्यासाठी आपण प्रचार प्रसिद्धीचे माध्यम वापरतो। त्याच अनुषंगाने आपण प्रचार प्रसिद्धी करण्याच्या दृष्टिकोनाने बऱ्याचशा होर्डिंग्सवरती ह्या संदर्भात आपण त्याची जाहिरात केली। जाहिरात ज्या कंपनीने केली त्या कंपनीने सुद्धा डिझाईन करताना हे जे दोन फोटोग्राफ्स आहेत हे रितसर जो काही shutterbox.com म्हणून जे काही वेबसाईट आहे त्यांच्याकडनं त्यांचे जे काही रितसर फी असेल किंवा जे काही मान्यता लागते ती सर्व घेऊन एकदम म्हणजे फुलप्रूफ करून मग ही डिझाईन केली आणि मग ते पब्लिश पण झाली। 15-1 दिवस झाले याला की हे सगळे पोस्टर्स सगळीकडे लागलेले आहेत आणि अचानक काल संध्याकाळी मला असं समजलं की दोन महिलांनी ह्या बाबतीतली तक्रार ही पोलिसांकडे केली। मला असं वाटतं की म्हणजे अर्थात आपले जो हेतू आहे तो योजनाला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा हाच आपला प्रामाणिक हेतू आहे आणि त्यात कुठेही कोणाचा नावाचा उल्लेख नाही। बरं, ते पुण्यातले नाही तेव्हा मला कसं कळणार की ते कुठले आहेत? त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगितलं की समजा या महिलांना त्यांना कुठल्याही पद्धतीने समजा हर्ट झाला असेल, दुःख झालं असेल तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यात कुठलाही दुमत नाही। पण या फोटोंमुळे त्यांच्या घरात गृहकलह झाल्याचं ते म्हणत आहेत, कुठेतरी बदनामी आमदार साहेबांकडनं झालेली आहे असं ते म्हणतायत, त्याबद्दल त्यांनी तक्रार दिलेली आहे। मी हेच म्हणतो की ही समजा बाब एवढी गंभीर असेल तर पोलिसांनी याच्यात तपास करावा नेमका। माझं तर म्हणणं आहे की त्यांना इथे कोण घेऊन आलंय, काय नेमकं जे घेऊन आले त्यांचा उद्देश काय आहे हा पण तपासला पाहिजे। ज्यांनी घेऊन आले त्यांच्यावरती कुठली केस आहे का किंवा आधीच जे काही हिस्ट्री आहे का हे पण तपासून घ्यावी। त्यामुळे मला असं वाटतं की जो हेतू आहे, माझा हेतू अगदी क्लिअर आहे की बाबा माझं मन स्वच्छ आहे की बाबा आपण कुठल्या हेतूने हे केलं नाही आणि सगळे परवानगी घेऊन केलंय। त्यामुळे तरीही त्यांना कुठेही दुःख झालं असेल तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो, मात्र ह्याचा नीट तपास व्हावा आणि मी पोलिसांना विनंती केली। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेंसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।